वेलकम बॅक टू माय चॅनल शारदा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आहे आषाढी एकादशी, त्यानिमित्त माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। तर इकडे सकाळी तर खूपच पाऊस चालू होता आमच्या इकडे, म्हणजे जोरात असा पाऊस आला। आज बद्दलच होती दिवसभर। तर मग इकडे आता आम्ही इथं संध्याकाळी दर्शनासाठी आलेलो आहे। विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, कारण आमच्या गावात मंदिर बनणार आहे, ते बांधणं काम चालू आहे। तर आता इथे ठेवलेल्या आहे मूर्त्या। तिथं आम्ही आता दर्शनासाठी आलेलो आहे संध्याकाळचं, कारण सकाळी पावसामुळे काही वेळच भेटला नाही यायला, म्हणजे पाऊसच चालू होता। तर आता इकडे माझे देव म्हणजे पूजा वगैरे करून घेत आहे मी। आणि अनुचं काय चाललंय काय माहीत। आता इकडे झाले संध्याकाळचा आणखी सर्वांनाच आज उपवास होता। तर मग इकडे फराळाचं माझं चालू आहे, साबुदाणा खिचडी बनवत आहे। आमच्या गावात मंदिरावर सुद्धा फराळी चिवड्याचं वाटप झालेलं आहे, आम्ही घेऊन आलो होतो सर्वांना, म्हणजे पूर्ण गावांनाच होता। तर तो चिवडा खाल्ला, त्याच्यामुळे मग जास्त की म्हणजे हे करायचं नव्हतं म्हणून साबुदाणा कमी टाकला। आणि आता एवढ्याचीच खिचडी बनवणार, म्हणजे उसळ बनवणार सर्वांसाठी। तर इकडे आलू जे आहेत मस्त शिजलेले आहेत, आता साबुदाणा त्याच्यात टाकून देते आणि साबुदाणा एक वेळ पूर्ण मिक्स करते। आणि त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार, आणि शेंगदाण्याचं कूट झाल्यानंतर आणखी मिक्स करेन आणि वरून थोडंसं मीठ। अशी मी उसळ करत असते साबुदाण्याची, एकादश असली किंवा कोणताही उपवास असला तर खूप चांगली आणि चांगली अशी होते। तर बघा मस्त अशी मोकळी अशी उसळ आलेली आहे आपली। काही जण खिचून टाकतात आलू, काही जण चिरून, मी चिरूनच टाकते, काही जण उकडून सुद्धा टाकतात। पण आम्हाला चिरून मस्त तेलात होऊ देईल ना, छान असे आलू होतात आणि मोकळी अशी उसळ येते। तर इकडे आता माझी उसळ झालेली आहे, मी उसळ खाणार आणि नंतर